श्री गणेशाय नमः. पार्वतीपते हर हर महादेव. शिवलिंग पूजा. शिवोपासनेत शिवाची लिंगरूपानेच पूजा करतात. ओम नमः शिवाय या मंत्राने पूजन करतात, कारण या मंत्रामुळे धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचा लाभ होतो. लोकांवर कृपा करण्यासाठी शिवलिंगातच वास्तव्य करून राहिला आहे असे पुराणात सांगितले आहे. शिवलिंग पूजनामुळे मोक्ष व भोग यांची प्राप्ती होते. जोपर्यंत माणूस या संसारात वावरत आहे तोपर्यंत शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. नित्य शिवलिंगाची पूजा करणाऱ्याच्या 11 पिढ्यांचा उद्धार होतो व स्वर्ग प्राप्ती होते. प्रातःकाळी लवकर उठावे, स्नानादी कामे करावी, सोवळे अथवा धुतवस्त्र नेसावे, उत्तरेकडे तोंड करून बसावे, पूजेची जागा स्वच्छ करावी, फरशी असेल तर धुवावी व जमीन असेल तर सारवून घ्यावी. मातीचे शिवलिंग बनवावे. हल्ली शिवाच्या तयार पिंडी मिळतात. शहरासारख्या ठिकाणी त्या चालतील. प्रार्थना करावी की हे महादेवा, आज मी तुझी पूजा यथाविधी यथाशक्ती करणार आहे, ती गोड मानून घे. मी अज्ञानी आहे, माझ्या हातून चुका होतील, त्या तू मला माफ कर. शिवाची अशी प्रार्थना केल्यानंतर पूजेच्या जागी शिवलिंग ठेवावे. नंतर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नंतर पुन्हा प्रार्थना करावी व म्हणावे, हे कैलास पर्वतावर राहणाऱ्या शिवा, इथे येऊन लिंगाच्या ठिकाणी वास्तव्य कर. माझ्या इच्छित कार्यात मला यश दे, मला सुखी कर. नंतर पुन्हा शिवाचा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून त्या लिंगावर अक्षदा वाहाव्यात. आता त्या लिंगाच्या ठिकाणी शिवाने वास्तव्य केले अशी श्रद्धा मनात बाळगावी. नंतर पुढील मंत्र बोलून शिवाची पंचामृताने पूजा करावी. तो मंत्र असा आहे की ओम शिवाय नमः पाद्यं समर्पयामि. ओम महेश्वराय नमः अर्घ्यं समर्पयामि. ओम शंभवे नमः अर्घ्यान्ते आचमनीयं समर्पयामि. पंचामृतं मया नीतं पेयादधिघृतं मधु शर्करा च समायुक्तं स्नानार्थ प्रतिगह्यताम्. एवढे म्हणून दूध, दही, तूप, मध व साखर यांनी शिवास स्नान घालावे. म्हणजेच लिंगावर प्रथम पळीने पाणी घालावे, त्यानंतर दही घालावे, पुन्हा स्वच्छ पाणी घालावे, त्यानंतर तूप, त्यानंतर मध, त्यानंतर साखर घालावी व वरील प्रमाणेच करावे. त्यानंतर ओम पार्थिवेश्वराय पुष्पांजली समर्पयामी असे म्हणून फुले वाहावीत व ती स्वीकारण्याची विनंती शिवास करावी. त्यानंतर शिवाची प्रार्थना करावी. ज्यांना प्रार्थना म्हणता येणार नाही त्यांनी असे म्हणावे, हे महेश्वरा, तू मला रूप, विजय, सौभाग्य, पुत्रपौत्र, धनधान्य आदी सर्वांच्यासाठी मदत कर. यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा एकचित्ताने 108 वेळा जप करावा. नंतर गंध, पुष्प व इतर पूजाद्रव्य शिवास अर्पण करावे. शिवाला पांढरी फुले व बेल प्रिय आहे, त्यामुळे ते वाहावे. त्यानंतर तुपाचे निरांजन दाखवावे. शिवाची आरती करावी व पुन्हा एकदा यथामती यथाबुद्धीप्रमाणे केलेली पूजा गोड मानून घेण्याची विनंती करावी. हे देवा, वाहन, पूजन, विसर्जन यापैकी मला काही येत नाही, तेव्हा कृपा करून माझा अपराध पोटात घाल. मंत्ररहित, क्रियाकर्मरहित मी केलेल्या पूजेचा तू स्वीकार कर व माझ्यावर पूर्ण कृपा करून माझे दुःख, दारिद्र्य, संकट दूर कर. मला सुख व संपत्ती दे. या प्रार्थनेनंतर हातात अक्षता घ्याव्या व त्या शिवलिंगावर अर्पण करून पूजेचे विसर्जन करावे. बोला पार्वतीपतये हर हर महादेव.